एका गोडश्या गावात विराज नावाचा एक चुणचुणीत मुलगा राहत होता. तो हुशार, खोडकर, पण थोडा खोटं बोलणारा. एका दिवशी शाळेतून घरी आल्यावर त्याला किचनमध्ये चॉकलेटचा डबा दिसला. आईने सकाळीच सांगितलं होतं, हे पाहुण्यांसाठी आहे, उघडायचं नाही बरं का. पण विराजचा मोह थांबला नाही. त्याने हळूच डबा उघडला, एक चॉकलेट घेतलं आणि फुसफुस करत खाल्लं. आई आली आणि म्हणाली, डब्यातून चॉकलेट कमी का झालं? विराज पटकन म्हणाला, आई, मी नाही घेतलं. बहुतेक मांजरीने घेतलं असेल. आई गोंधळली आणि काही न बोलता पुढे गेली. दुसऱ्या दिवशी विराज शाळेत गेला. त्याची मैत्रीण अदिती एक चमकदार रंगीत पेन घेऊन आली होती. सगळ्या वर्गात ते पेन सगळ्यांना खूप आवडलं, विराजलाही. विराज मनात म्हणाला, हे माझ्याकडे असतं तर किती भारी वाटलं असतं. शाळा संपली आणि पेन गायब झालं. कोणीतरी घेतलंय का? विराज गप्प होता आणि खोटं बोलत म्हणाला, सर, मी नाही घेतलं. मी तर टिफिन खात होतो. पेन त्याच्याच दप्तरात लपलेलं होतं. घरी आल्यावर आईने विचारलं, काय झालं आज शाळेत? विराजने थोडं चुकचुकत सांगितलं. अदितीचं पेन हरवलं. आई गालावरून हात फिरवत म्हणाली, विराज, बाळा, खोटं बोलणं सोपं असतं, पण त्याला लपवत राहणं फार अवघड असतं. आणि खरं बोललं की मन मोकळं होतं, तीच खरी शांती. विराज गप्प बसला, पण मनात खोल काहीतरी हललं. दुसऱ्या दिवशी विराज शाळेत पोहोचला. शाळा सुरू होताच तो थेट सरांकडे गेला. विराज, सर, ते पेन मीच घेतलं होतं. मला ते खूप आवडलं म्हणून, पण मी चूक केली. संपूर्ण वर्ग शांत झाला. सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, चूक कोणाचीही होऊ शकते, पण तिला मान्य करणं हेच खरं धाडस आहे. सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. अदितीने हसून पेन घेतलं आणि एक चॉकलेट विराजला दिलं. अदिती, हे खरं बोलणाऱ्यांसाठी. त्या दिवसानंतर विराजने एक गोष्ट पक्की केली, खोटं बोलायचं नाही. आईने विचारलं, आज काय शिकला शाळेत? विराज हसून म्हणाला, चूक करायची नाही, पण केलीच तर ती मान्य करायची आणि खोटं कधीच नाही बोलायचं. आईने त्याला जवळ घेतलं, कपाळावर हात ठेवला आणि प्रेमाने हसून म्हणाली, आता माझा विराज खऱ्या अर्थाने मोठा झालाय. तात्पर्य: खोटं बोलणं तात्पुरता आराम देतं, पण खरं बोलणं मनाला शांत करतं. चूक कबूल करणं ही कमजोरी नाही, ती मोठेपणाची खरी सुरुवात असते.